नमस्कार मित्र हो. वडाचं झाड हा खरं तर प्रत्येक माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि प्रेमाचा, आनंदाचा. कारण प्रत्येकाचं लहानपण या विशाल अशा वडाच्या झाडाखाली एकदा ना एकदा तरी गेलेलंच आहे. आम्ही या झाडाखाली बसलो, शांत सावलीत बसलो, डबा सोडून खाल्ला, शिदोरी सोडून खाल्ली, इथले पक्षी पाहिले, या वडाच्या झाडाच्या पारंब्यांना धरून झोके घेतले. असं हे वडाचं झाड प्रत्येकाच्या मनात बसलेलं झाड, आवडतं झाड. कारण या ठिकाणी आल्यानंतर खूप शांत वाटतं, प्रसन्न वाटतं. कारण वडाच्या झाडाची महतीच तशी आहे. कारण असं म्हटलं जातं की वडाचं झाड हे प्रत्येक तासाला 712 किलो इतका प्राणवायू हवेत सोडतं. बघा किती महत्त्व आहे. एवढंच नव्हे तर दिवसाला 2 टन इतकं बाष्प वडाचं झाड हवेत सोडतं, असंही काही शास्त्रज्ञांचं मत आहे. एवढंच नव्हे, वडाच्या झाडाची जी पानं आहेत ना, ती विषारी वायू शोषून घेतात आणि वडाच्या झाडाच्या जवळपास ज्या विहिरी आहेत ना, त्यांना सतत पाणी असतं. कारण याची मुळं जमिनीत खूप खोलवर जातात आणि पाणी शोषून घेतात. त्यामुळे परिसरातल्या विहिरींना सतत पाणी असतं. म्हणजे वडाचं झाड हे किती महत्त्वाचं आहे ते बघा. आपण समस्त स्त्री वर्गाला धन्यवाद देऊया यासाठी की वर्षातून एकदा येणारा एक सण आहे, जो ज्येष्ठ मासातील वटपौर्णिमा. या दिवशी मला असं वाटतं की सर्व स्त्रिया तिथे जातात, वडाच्या झाडाची पूजा करतात आणि त्याला दोरा बांधतात, दोरा गुंडाळतात. मला वाटतं की त्याला असं सांगायचं असेल की या वडाच्या झाडाचं रक्षण करा, संरक्षण करा, कारण तो आपल्याला भरपूर प्राणवायू देतो. पुराणात अशी एक कथा आहे की सत्यवान आणि सावित्रीची. सावित्री ही तर एक अतिशय बुद्धिवान स्त्री होती. सत्यवानाला जेव्हा मूर्छा आली तेव्हा तिनं त्याला वडाच्या झाडाखाली नेऊन झोपवलं आणि काय, प्राणवायू मिळाला. प्राणवायू म्हणजे काय, तर ऑक्सिजनची सिलेंडरच तिथे असतात, व्हेंटिलेटरच एक प्रकारचं. त्यामुळं